मित्रांनो हेच मंदिर होतं की गेल्या वर्षी मित्राने टाकलेलं विनयनी, खूप सुंदर आणि त्याचं खूप रील पण. आपला प्रयत्न असणार आहे दर संडेला आपण लॉंग व्हिडिओ आपण टाकणार आहोत. गोप्रो पण आहे, परत दुसरा iPhone 17 पण घेतला आहे, परत पॉवर बँक आहे, चार्जिंग पण आहे, फुल सेटअप. इकडे समुद्र आहे पूर्ण, इकडे बघा सुंदर असा व्ह्यू झालेला आहे कमाल असा. तर आता आपण मंदिराचा व्ह्यू तर तुम्हाला दाखवलं, तर पण एकदा रिटर्न मी सिनेमॅटिक व्ह्यू पण टाकणार. संडे टू संडे ब्लॉग आहे आपला आता, संडे टू संडे ठिकाणी काय हे बघा असं काही मंदिर खूप कमालाचं बघा ना, असं वाटतं पण गावी चालू आहे. मित्रांनो आता आपण आलो आहोत नालासोपारा वेस्टला, हनुमानाचं पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे. मित्रांनो इकडे आता कलिंगड कापत आहोत, ब्लॉग चालू आहे. तनिष बघा योगाचा खास तुझ्यासाठीचा बघत असेल तर तनिष इथपर्यंत आला आहे. आता आम्ही बँड्राला आहे बरोबर ना, बँड्राला आता आहे. आता याला बोललो चल दादाला 20 तरी कर ना तू, तिला बोलू नका त्याला मित्राच्या आवडीला. आणि आता आलाय तनिष भाई, तनिष गायब झालाय. तनिष आलाच नाही, चढलाच नाही ट्रेनमध्ये. त्याला मुद्दा त्याला जायचं होतं ना तिकडे. मित्रांनो सूरज मुंडे ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे. तर आज रविवार आहे आणि आज आपण काहीतरी शूट करणार आहोत खूप कमालाचं, आणि खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ आपण करतो आहे. आता आपला प्रयत्न असणार आहे दर संडेला आपण लॉंग व्हिडिओ आपण टाकणार आहोत, तर तुम्ही नक्कीच बघा. आणि आता आपण चाललो आहोत एका कमाल असं शूट करायला. आपल्यासोबत आहे जयकांत भाई, गोप्रो पण आहे, परत दुसरा iPhone 17 पण घेतला आहे, परत पॉवर बँक आहे, चार्जिंग पण आहे, फुल सेटअप. पण गाडीचा अजून नंबर आलेला नाही. जयकांतची गाडी घेतली नवीन, सर्वांनी त्याला कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन टाका. तर ही गाडी पण तुम्हाला ब्लॉगमध्ये वगैरे दिसेल. तो चलो टाईम वेस्ट न करता आपण लवकरात लवकर शूट करूया. आणि सकाळचे वाजले आता 7 आणि आता निघालो आपण परफेक्ट टाईमावर निघालो असं म्हणता येईल. तर चलो लेट्स गो पब्लिक, चलो बाय. मित्रांनो फायनली आपण गोप्रो इथे काढतोय. मंदिर इकडनं थोडं दिसतंय, वरती हा डोंगर आहे, घासकोपरी पूर्ण एरिया आहे आपला विरार ईस्टमधील. हा पूर्ण काढणं सेटअप, ते पण काढ, स्टँड लाव त्याला. तर गोप्रोला आपण जरा सेट करूया पूर्ण, सेट कर बाय. तोपर्यंत आपण इकडनं जाऊया वरती. मस्त पहिलाच लोकेशन एकदम परफेक्ट आला आम्ही, तुम्हाला पण सांगतो कसं यायचं वरती गेल्यावरती. मित्रांनो हा आपला कोपरीचा डोंगर आणि वरती चाललो आहे, खाली गाडी लावले. चलो आज आपण iPhone 17 मध्ये शूट करत आहोत, बघूया कसं व्ह्यू येतं. ड्रोन आहे काय, ड्रोन आणलाय, ड्रोन आहे बोललो. मित्रांनो व्ह्यू कमाल असं व्ह्यू, कमाल. आपण कुठे गेल्या वेळी त्या मंदिरात गेलो ना नारंगीला, तिकडनं पण तो व्ह्यूज होता ना. नारंगीचा डोंगर, आय थिंक नारंगीचा डोंगर, हां तो नारंगीचा डोंगर आहे त्या साईडचा, तिकडनं मस्त. आणि इकडनं पूर्ण ती नदी बघा, नदी आहे ना, नदी आहे की समुद्र आहे, समुद्रच असला ती. पूर्ण व्ह्यू बघा मित्रांनो, कमाल असा दिसतोय. गुड मॉर्निंग. आपल्याला इकडनं हलकंसं तुम्हाला झलक दिसत असेल हनुमानाचं मंदिर, तर वरती जाऊ आपण बघूया. मंदिर वाटतं गेल्या वेळी विनयने टाकलेलं, काय चाललेली त्याची व्हिडिओ. आणि संध्याकाळी सनसेट व्ह्यू पूर्ण ऑरेंज झालेला, तेव्हाचा व्ह्यू पूर्ण ब्लॅक सीन येते मित्रांनो. पण तुम्ही टेन्शन आहे, आपण सिनेमॅटिक व्ह्यू दाखवणार आहोत. गोप्रोमधून शूट करतो ना, त्यामुळे पूर्ण असं ब्लॅक सीन येते, तर आपण दाखवणार आहोत. खूप सुंदर मंदिर आहे. सनसेटला तुम्ही आलात ना अजून कमाल आहे. सनसेटच्या माझ्याकडे क्लिप आहेत, सनसेटला तुम्ही इकडे आलात ना खूप कमाल आहे मित्रांनो. आणि मॉर्निंग आहे तरी पण एवढा ऊन आहे, आणि वरती आलं असं मंदिराची इथे सावली आहे पूर्ण, पण टेन्शन नाही, आपण या पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवतो. या पहिला आपण दर्शन घेऊया. चप्पल घेऊया, चप्पल काढून. सूर्याची अशी किरण येते त्या साईडने, इकडे झलक दिला ना सूर्याची किरण, मस्त होतं ना.
मित्रांनो हेच मंदिर होतं की गेल्या वर्षी मित्राने टाकलेलं विनयनी, खूप सुंदर आणि त्याचं खूप रील पण चाललेली. तर आता काही दिवस म्हणजे 3 तारखेला आय थिंक हनुमान जयंती आहे आणि त्या निमित्तानं का होईना पण आपल्या यूट्यूब चॅनलला इंस्टाला दोन्हीकडे हा ब्लॉग येईल. तर नक्की बघा, तुम्हाला काही सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो. हा व्ह्यू बघा मित्रांनो, खूप सुंदर असं येतो आहे. फोटो मी टाकेन, पोस्ट करेन याच्यावरती आपल्या इंस्टा आय डीवरती. सूरज मुंडे ब्लॉग आपला चॅनल आहे त्याच्यावर टाकेन मी. आत्ता मी सध्या एक फोटो काढतो आहे खूप सुंदर असा. तर मित्रांनो हे होतं हनुमानाचं खूप सुंदर असं मंदिर. ॲक्च्युली संध्याकाळी तुम्ही यायला तर अजून मस्त तुम्हाला मी क्लिप दाखवेन. मला सगळं मित्रांनो खूप मस्तपैकी आजचा संडे पण खूप भारी गेला आहे आणि आजचं पूर्ण अजून दिवस बाकी आहे आपल्याकडे. आता तर फक्त आणि फक्त 8च वाजलेत. पूर्ण दिवस आपल्याकडे बाकी आहे मित्रांनो. काय काय आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर तुम्ही बघत राहा आणि बघूया. आणि चारी बाजूने त्या साईडला मंदिर आहे, तिकडे मंदिर आहे, तर तिकडे ग्राउंड आहे आणि त्या साईडला मंदिर आहे बघा समोर, आणि इथे खाली एक मंदिर आहे. म्हणजे हनुमानाच्या मंदिराच्या म्हणजे हा डोंगर आहे ना, डोंगरीच्या चारी बाजूने पूर्ण मंदिर आहे आणि व्ह्यू तर मित्रांनो कमाल आहे, सुंदर आहे. तर मित्रांनो आपण आता इंस्टाग्रामला गुड मॉर्निंगची स्टोरी टाकले. ही स्टोरी म्हणजे संडे रविवारची स्टार्टिंगची स्टोरी आपण टाकलेली आहे. सुंदर असं मंदिराचं आज इंस्टाग्रामला स्टोरी आज बघायला भेटलं आपले, कारण का आज रविवार फक्त आताच चालू झाला आहे, अजून पूर्ण दिवस बाकी आहे. तर भरपूर काय आज अनुभवूया आणि तुम्हाला पण बघायला भेटेलच. चलो लेट्स गो. तर मित्रांनो 2 असे आपले श्वान कुत्रे आलेले आहेत. मंदिराजवळच 2 जण भेटलेत, फोटोग्राफी करतात. आपल्या इंस्टाग्रामला टाकवेन मी, दाखवू बघा. इकडनं सुंदर असं, तिकडनं असं पूर्ण ट्रेन येते. इकडनं आय थिंक बुलेट ट्रेनचं काम चालू आहे जोरात, खूप जोरातच चालू आहे. आणि इकडे ग्राउंड आहे, तुम्हाला बघायला भेटेल. मी सिनेमॅटिक व्ह्यू दाखवेन. आणि इकडे समुद्र आहे पूर्ण. इकडे बघा सुंदर असा व्ह्यू झालेला आहे कमाल असा. तर आता आपण मंदिराचा व्ह्यू तर तुम्हाला दाखवलं, तर पण एकदा रिटर्न मी सिनेमॅटिक व्ह्यू पण टाकणार आहे. खूप सुंदर आहे, निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं आहे. खूप सुंदर असं मंदिर, आजूबाजूला निसर्ग असल्यामुळे अजून खूप कमाल असं वाटतं. तर ॲक्च्युली डोंगरावरती एक आपल्या कोपरी डोंगर आहे ना, तिकडे आहे. इकडनं तुम्ही खालती असा रोड आहे, इकडनं गाडी तुम्ही आरामात पार करू शकता. आम्ही पण तिथे ठेवले. तिकडनं वरती आलं असा डोंगर, म्हणजे जवळजवळ 5 मिनटात तुम्ही इकडनं वरती येऊ शकता. वरती आल्यावर एक साईडला इकडे चप्पल वगैरे ठेवा आणि मंदिरामध्ये तुम्ही एंटर करा. एंटर केल्यावरती समोरच दिसेल ते हनुमानाचं सुंदर असं मूर्ती, सुंदर असं रूप असलेलं हनुमानाचं मंदिर. खूप सुंदर असं आहे, खूप सुंदर आहे, खूपच सुंदर. छोटंसं मंदिर आहे, ॲक्च्युली छोटंसं मंदिर आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे पण. आणि आजूबाजूला निसर्गच आहे. तिकडे डोंगर आहे, आजूबाजूला डोंगर आहे तिकडे, आणि पूर्ण चारी बाजूला पूर्ण असं तिकडे मंदिर म्हणजे हनुमानाचे जे मंदिर आहे ना डोंगरावर, त्याच्या आजूबाजूला पूर्ण असं मंदिर आहे. आणि इकडे वरती वरती जाऊया आपण. वरती गेल्यावरती हनुमानाचं सुंदर असं सुंदर, बजरंग बली की जय, सुंदर असं मंदिर आहे. नक्कीच जर तुम्ही आला तिकडे तर नक्कीच विजिट करा. आय थिंक संध्याकाळी माझा मित्रांनो बोललेला आहे विनय, संध्याकाळी विजिट केला ना सनसेटचा पूर्ण असा व्ह्यू आहे. माझ्याकडे क्लिप्स आहेत, तुम्हाला दाखवेन मी. इंस्टाग्रामला आपल्या पेजला शॉर्ट्स व्हिडिओ येईल ना, त्याच्यामध्ये हा ब्लॉग येईलच. खूप सुंदर असा एकांत इकडे बसला आहे. तर आपण एक जरा क्लिप्स घेऊया मस्तपैकी. एक मला आठवलं इकडचा व्ह्यू असा, हा जो तुम्ही हा इंस्टाग्रामला पण मी टाकतो, सुंदर असं वाटतं बघा ना, कळाक.
तर निघूया आपण, कारण का आता आपल्याला दुसऱ्या मंदिराचं शूट पण करायचं आहे. तर इकडनं आपण सध्या तरी निघत आहोत. तुम्हाला कसं यायचं सांगतो मी. तुम्ही आपल्या 5 पायरी जीवदानीच्या इकडनं आलात ना, म्हणजे साईनाथच्या पुढून सेकंडवाला राईट कोपरी गाव. कुणाला पण विचारलं तर मॅपला टाकलं ना, मॅपला तुम्हाला मी काय टाकायचं ना ते पूर्ण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर तुम्ही डायरेक्ट कॉपी पेस्ट करा. नाहीतर तुम्ही कोपरी हनुमान मंदिर असं जरी टाकलं ना गुगल मॅपला आणि 3D व्ह्यूमध्ये बघा तुम्ही, तर तुम्हाला तो मंदिर पण दिसेल. आणि तिकडे आजूबाजूला तुम्ही आलात ना, नाही समजलं तर आजूबाजूलाचे लोक सांगतील तुम्हाला एकदम परफेक्ट. आणि खालूनच रस्त्यावरूनच हे मंदिर दिसतं. आणि प्रॉपर आम्ही पण फर्स्ट टाईमच आलो, डायरेक्ट गुगल मॅपला टाकूनच आलो. खूप सुंदर असं मंदिर आहे, कमालाचं आहे. बघा ट्रेन पण आता इकडनं आले, तुम्हाला सिनेमॅटिक सीन दाखवेन. ट्रेन आहे, आजूबाजूला पूर्ण निसर्ग आहे, आजूबाजूला राहतात लोक आणि खूप शांत आहे. मजा आली आणि प्रसन्न वाटलं सकाळ सकाळी. आणि या संडेची सुरुवात आपली हनुमानाच्या दर्शनाने झालेली आहे. तर चलो नेक्स्ट प्लेस बाय लोक. आपण इकडनं निघालो आहे. हनुमानाचं हे मंदिर आहे, पाठी तुम्ही बघू शकता. आणि येताना तुम्हाला असं बघा अशा पायवाट आहेत, अशा आहेत म्हणजे डोंगर टाईपमध्ये. पूर्ण असं चढून तुम्हाला इकडनं असं मंदिरामध्ये यावं लागेल. खूप सुंदर मंदिर आहे. नक्कीच जर आला तर संध्याकाळी आला तर अजून बेस्ट आहे. खूप सुंदर आहे. जयकांत भाईला काय ऐकत नाही, जयकांत गेलाय भाई पुढे. तर खरोखर खूप सुंदर मंदिर. इकडनं एक व्ह्यू घेऊ काय, कमालाचा व्ह्यू येईल असं वाटतंय मला. बघू एक व्ह्यू घेतो. फायनली शूट इज डन मंदिराचं. तुम्हाला लवकरच आपल्या म्हणजे हनुमान जयंती 3 तारखेला आहे. 3 तारखेच्या आधी तुम्ही अपलोड करेल आपल्या इंस्टाग्राम पेजला. सूरज मुंडे ब्लॉग तुम्ही सर्च करू शकता आणि त्याच्यावरतीच आपलं अपलोड होणार आहे ही व्हिडिओ. खूप सुंदर आहे. आजूबाजूचा निसर्ग तर खूप कमाल आहे मित्रांनो. यार खरंच वाटलं नव्हतं म्हणजे असं काही असेल. बघा सुंदर असं निसर्ग, कमाल निसर्ग. चलो बस आता ऊन वाढायच्या आधी अजून एक प्लेस आपण करूया. नंतर आपल्याला जायचं आहे. कुठे जायचं आहे तुम्हाला समजेल. चलो बघा असं पायवाट आहे. काय बोलतं भाई, संडे टू संडे ब्लॉग आहे आपला आता. संडे टू संडे ठिकाणी काय हे बघा असं काही मंदिर आहे. खूप कमालाचं बघा ना, असं वाटतं पूर्ण गावी चालू आहे रे. खूप सुंदर असं वाटतं बघा. सर्वीकडे झाडं आहेत. खाली आता आलो आहे आपण. एवढा असा डोंगर आहे हा. जवळच ही नियर बाय शाळा ही वाली. जयकांत भाई स्कूटी निकाल रहे अपना. जयकांतला कमेंट टाका भाई लोक, कॉंग्रॅच्युलेशन म्हणून. म्हणजे मलाच येतील ते. जयकांतला टाका, जयकांत दाखवेल मी. चलो निकालो. आपला नाही आहे, सावलीत घे जरा 2 मिनटं. मित्रांनो असा पॉवर बँक आहे. जरा चार्जिंग लावूया आपल्या जाता. पॉवर बँक कसा आहे, डायरेक्ट इथं टच केला डायरेक्ट चार्जिंग चालू. कचकाना जाता असं लावूया. म्हणजे आपण ठेवूया. चलो गरम झाला आहे भरपूर. चलो बंद कर. तरी मित्रांनो आता आपण आलेलो आहोत नालासोपारा वेस्टला. एक पंचमुखी हनुमान मंदिर आहे. खूप सुंदर आहे तो पण हनुमानाचं मंदिर आहे. आपण गाडी पार्किंगला लावले कारण का जयकांतची गाडी जी नवीन आहे त्यामुळे तो नंबर वगैरे अजून आला नाही. सो आता आपण नालासोपारा वेस्टला चाललो आहे. हा ईशवेजचा ब्रिज आहे पूर्ण. तर इकडनं तर जाऊया. इकडे ना पांडू वगैरे असतात ना, त्यामुळे गाडीचा नंबर पण आहे. बोललो सेफ्टी एकदम पार्किंगमध्ये आपण ठेवून देऊया म्हणजे टेन्शन नाही. सो लेट्स गो. पब्लिक आपला वेस्टचा पूर्ण एरिया हा पूर्ण वेस्ट आहे. पब्लिकमध्ये आपण व्हिडिओ बनवतोय कसं वाटतंय. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को. पब्लिक सर्व बघू दे. पब्लिकला बघून काय फायदा नाही. काय बोलतोय का, पब्लिक बघायला पाहिजे एकदम. मित्रांनो आता आपण आलो आहोत नालासोपारा वेस्टला. पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे. पंचमुखी कशावरून मला समजलं असेल कारण का त्यांचे मुख आहेत ना ते पूर्ण पंचमुखी आहेत. खूप सुंदर असं मंदिर आहे. कारण का ईस्ट वेस्टला तुम्ही जाताना ब्रिजवरनं तुम्हाला हे मंदिर दिसलंच असेल. खूप सुंदर असं मंदिर. तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू मी दाखवेनच. थोडा मी इथे बसलो आहे कारण का मी वेस्ट आपल्या विरारवरनं इकडे आलो. थोडा बसूया आणि शांत पण वाटेल. सुंदर असं मंदिर आहे. इकडनं बघू शकतो.
मित्रांनो जयकांत सिनेमॅटिक व्ह्यू घेतो आहे, तोपर्यंत आपण जरा इकडे बसूया थोडा वेळ शांतपैकी. खूप सुंदर वाटतं आहे आणि खूप भारी आहे. स्टेशनच्या म्हणजे हा बघा रोड मग दाखवतो, बाहेरून व्ह्यू दाखवतो. हा रोड आहे, रोडच्या बाजूलाच एकदम मंदिर आहे सुंदर असं. तर आता हनुमान जयंती आहे त्यामुळे इकडे बाहेर असं बघा तुम्ही या साईडला बघू शकता मंडप बिंडप बांधत आहेत, तिकडे मंडप वगैरे चालू आहे. सो बघूया आता. इकडे भांड्याचं दुकान दिसलं तर आपल्याला कधीपासून सँडविचचा आपल्याला घ्यायचं होतं, तर आता एक दुकान दिसला तर बोललो बघूया इकडे. तर सँडविच आपण बघतो इकडे, बघूया. इकडे फुल आपण घरीच घरच्यासाठी सर्व घेतलेलं आहे. शॉप आहे इकडे सर्व 99ला आहे. सो आता इकडनं निघूया आता नेक्स्ट स्पॉटला. मित्रांनो थोडं घालो का काय दिसतंय की नाही माहिती नाही, पण आता फायनली आपण निघालो आहे. आणि आता फायनली आता वाजलेत 10 वाजले, म्हणजे फक्त अजून दिवस पूर्ण बाकी आहे. तर चलो लेट्स गो. पब्लिक गाडी हां गाडी मोठी पार्किंग आहे, खूप मोठी अशी पार्किंग. डिक्यू काढ ना आधी. मित्रांनो फायनली आपण सोसायटीमध्ये आलेलो आहोत. हे सर्व आपण घेतलेलं आणि आता जयकांत चाललं आहे, थोडा वेळ आराम करू आणि मग नेक्स्ट स्पॉट्स मित्रांनो फुल संडे एक्सप्लोअर. मित्रांनो इकडे आता कलिंगड कापत आहोत. तर आता घरी वगैरे आलो, फ्रेश वगैरे झालो. आता इकडनं आपण नेक्स्ट प्लेसला जाणार आहोत, भेटूया लवकरच. मित्रांनो इंस्टाला आता स्टोरी वगैरे टाकले, मला अशी एक स्टोरी. आता मस्तपैकी थोडा वेळ आराम करू आणि मग निघूया. तुम्हाला समजेलच कुठे जाणार आहोत आपण. ब्लॉग चालू आहे. मित्रांनो आता आपण निघालो आहोत. कोण आहे? अरे वाय साहिल पण आलेला आहे आपल्यासोबत. साहिल आता बघूया कहाणी ऐकूया थोडं. मित्रांनो आता तिकीट काढतोय. तिकीटला खूप लाईन आहे या साईडला खूप, आणि आज मेगा ब्लॉक पण आहे. सो आता इकडे तिकीट काढतोय. सो कुठली तिकीट काढायचे काढा भाई लवकर, मेगा ब्लॉक आहे. तर मित्रांनो आता आपण ट्रेन पकडलेली आहे. गर्दी आहे, या दोघांना भेटले. आपल्याला आता साहिल आहे, तनिष आहे. सो लेट्स गो. त्याला माहिती नाही, सकाळी मॅसेज टाकला. मॅसेज टाकल्यानंतर तरी पण आपण गेलो असतो, जाणारच होतो, म्हणजे प्लॅन केलेलं सरप्राईज द्यायचं होतं. बघूया आता गेल्यावरती काय रिएक्ट होतंय. चलो लेट्स गो. तनिष बघा योग्यता खास तुझ्यासाठीचं बघत असेल तर. तनिष इथपर्यंत आला आहे. आता आम्ही बँड्राला आहे बरोबर ना, बँड्राला आता आहे. आता याला बोललो चल दादाला 20 तरी कर ना तू, नॉर्मल 20 करून तू रिटर्न जा ना. म्हणतो नाही, बोलतो मला मित्राच्या हल्दीलाच जायचं, मित्राच्या हल्दीलाच जायचं. दादरवरना बोलतो रिटर्न. काय बोलतोय? हल्दीला बोलू नका त्याला मित्राच्या हल्दीला जायचं डीजे वाजवायला, पण तुझ्या हल्दीला येत नाही. तुझ्या हल्दीला सॉरी साखरपुड्याला येत नाही. बघून घे चेहरा बघून घे. आणि खूप समजवलं याला पण ऐकतच नाही. बरोबर ना रे, सर्वांनी समजवलंय पण ऐकतच नाही. तरी जिकडनं दादरवरनं बोलतो ते रिटर्न जाणार. चल उतर. आता याला बोलवायचं ना हल्दीला. बरोबर. तनिष कुठे चाललाय काय माहिती. हा सोपारेत पण एवढी गर्दी ना बघितली. इकडे गर्दी बघा फुल. दादर आत्मा फक्त एकटा सिद्धू बसला. एवढी आहे तुम्हाला गर्दी आहे बघायची केवढी गर्दी आहे. आणि आता आलाय भांडूप आलाय. भांडूप फक्त एकटा सुखी आत्मा बसलाय. फुल गर्दी आहे. हेल्पलाइन नंबर लावूया क्या? बच्चों के लिए हेल्पलाइन नंबर आहे. हेल्पलाइन नंबर लावायचं की काय करायचं? एवढी गर्दी आहे. एक माणूस गेलाय. आणि तनिष गायब झालाय. तनिष आलाच नाही, चढलाच नाही ट्रेनमध्ये. त्याला मुद्दा त्याला जायचं होतं ना तिकडे.
दादा बघा बघत असेल तर तुझ्यासाठी एक खास आहे, तुझ्यासाठी मी प्रूफसाठी बनवली व्हिडिओ. काय बोलतो दाखवतच तुला पुढे उतरला असता गर्दी तर बोलतो साईडला आहे ना, इकडनं जाऊया ना गणेश. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत दिवाला फायनली पोहोचलो. मित्रांनो नालासोपारा विरारमध्ये एवढी गर्दी नसते तेवढी गर्दी या लाईनला आहे. खरोखर जाम गर्दी होती, एकदम बेकार गर्दी. मला व्हिडिओ क्लिप दाखवलीच मी. आणि आता दिवा, आता आम्ही मॅप बघतोय. दादाचं खास असं बनवलंय हे, ह्या पोरांनी बनवलंय. ह्या पोरांनी जर तुम्हाला काय बनवायचं असेल हे, हा तू बोल. तुम्हाला काय बनवायचं असेल तर काय म्हणजे काय बनवायचं असेल ते सांग. काही डिझाईन्समध्ये कार्ड वगैरे, इन्व्हिटेशन कार्ड वगैरे वगैरे खूप काही बनवतो आपला जयकांत भाई. त्याला तुम्ही म्हणजे आपला DM केला तरी चालेल, कारण त्याचा इन्स्टा ID मी देऊन टाकेन डायरेक्ट. चालेल. वेशला आहे ना, वेशला मग चल वरती जाऊ. चलो इकडनं जाऊन आता वेशला आहे ना त्या साईडला जाऊया. इतना दूर आहे भाई लोक. चल चल जाऊ तू. चाल बिल नको टाकू दे. मित्रांनो आता आपण दिव्याला पोचलेलो आहोत आणि हे सुंदर असं बाहेर आपण एक्झिट करत आहोत. इकडनं आहे ना एक्झिट, आय थिंक इकडनं आता आपण एक्झिट करणार आहोत. आणि फायनली आपण दादाच्या एंगेजमेंटला साखरपुड्याला पोहोचत आहोत. चलो सिनेमॅटिक छान 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 छान. जयकान बघा, जयकानने काय नवीन नाही, जयकानने नवीन काय बोलतं पेरू घेतलाय. पेरू, अरे पेरू पण खतरनाक लागतं भाई. पेरू पी ना. काय दाबा इकडे सर्व फोटो काढतात. फायनली आपण पोहोचलेलो आहोत. मला कोणता होता काय माहिती, मी ताण लागले एकदम पियालो. काय लेलो कोणचा हे मूवी देखो आणि इकडे चालू आहे पोझिंग. मस्त आहे. स्माइल तर फायनली मित्रांनो आता आपली बस आली. सर्वजण वाट येताना कसं आलो काय बोलताय की कशाला आम्ही आलो आरामात, लेट आलो. पुढे जाऊन तरी काय बसायला लागलं. जाऊ दे. हां इकडनं आता बस आले. येताना कसं आलो ट्रेनने. ते तुम्ही बघा व्हिडिओमध्ये आधी दाखवलं असेल. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे आता हाच ब्लॉग पुढे सो मेनी ये बाय स्पीड ब्रेकर आला. सिद्धू भाई क्या बोलना VIP ट्रीटमेंट दे रहा है भाई अपना. फुल VIP रिटर्न येताना असं लक्षात आलं. असं लक्षात जाताना हे दोघं जण बाईकला बसले. मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही बघितलं असेल. पहिलं स्टार्टिंगच आपण हनुमानाच्या मंदिरापासून केलं. निसर्गामध्ये असं एकदम हनुमानाचं मंदिर होतं, तर तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटलं असेल. नंतर मग आपण गेलो नालासोपारामधील वेस्टमधील पंचमुखी हनुमान मंदिरला. ते पण खूप सुंदर आहे. आणि आता आपल्या 2 तारखेला हनुमान जयंती आहे, हनुमान जन्मोत्सव आहे. त्यामुळे आपण हे 2 शूट केले. आणि आता लवकरच आपल्या इंस्टाग्राम पेजला येतीलच, त्याआधी यूट्यूबला पण येतील. आणि त्यानंतर आपण दादाच्या एंगेजमेंटला गेलो. तर पूर्ण तुम्हाला संडेचं पूर्ण एक्सप्लोअर केलं आहे. आणि संडे टू संडे ब्लॉग मी बनवायचा पूर्ण प्रयत्न पण करतो आहे. आणि तुम्हाला बघायला पण भेटेल. तर तुम्हाला कसे वाटतात ब्लॉग हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. परत नवीन एका विषयावरती आणि नवीन एका प्लेसवरती आपण भेटूया. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. टाटा आणि बाय बाय.